बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरात घडलेल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पण तरीही अवघ्या 60 सेकंदात सांगणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातल्या शाळांसंदर्भातली। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये हिंदी बंधनकारक करण्यात आलेले आहे। पाहूयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात। महाराष्ट्रात आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदीचीही सक्ती करण्यात आलेली आहे। शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पहिली ते 5वी साठी हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्यात आली। मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे, मात्र राष्ट्रभाषाही यायला हवी, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे। त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। शिक्षण खात्याच्या या निर्णयाविरोधात राज्यात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। दरम्यान राज ठाकरेंनी या हिंदी सक्तीला तीव्र विरोध केलेला आहे। पाहूयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे हिंदीची सक्ती खपवून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी ठणकावलंय। नेमकं राज ठाकरे काय म्हणाले पाहूयात। केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथं खपवून घेतली जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत। याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राज्यभाषेचाच मान राखला गेला पाहिजे। दरम्यान मुंबईतला मराठी भाषेचा वाद आता थेट खाण्यापिण्यापर्यंत पोहोचलाय। पाहूयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात। लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद टोकाला गेलाय। तुम मराठी लोक गंदे हो, तुम मच्छी मटण खाते हो असं म्हणत सोसायटीतील 4 कुटुंबांचा दररोज अपमान केला जातो। मराठी कुटुंबांसाठी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते। रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर मनसेनं आता याच संदर्भात आवाज उठवलाय। सोसायटीत जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिला। मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा। काल मला फोन आला, ते मच्छी मटण बनवायचं नाही, स्मेल येतो, त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा। त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो। तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेरडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात? तुमची राज्य चांगली आहे तिकडे जाऊन राहा ना। पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं जात। ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात, मग सोसायटीची कसली तुमची? हे चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी। यापूर्वी मुंबईत परप्रांतीयांनी मराठी भाषेचा वापर न केल्यानं अनेकदा वाद निर्माण झाले, मात्र आता हा वाद थेट खाण्यापिण्यापर्यंत पोहोचलाय। दरम्यान मराठी आणि गुजराती वादावरून आता संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय। भाजपाला मुंबईचं गुजरातीकरण करायचंय असा आरोप राऊतांनी केला। तर पुन्हा मराठी लोकांना जर त्रास दिला तर कानाखाली जाळ काढू असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलाय। नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांना कळवू। कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे। आमचे काल मी जो काय व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल।
आणि आता बातमी आहे वक्फ कायद्यासंदर्भातली. सुप्रीम कोर्टानं नव्या वक्फ कायद्याला स्थगिती दिल्यानं केंद्राला मोठा झटका बसलाय. पाहुयात 60 सेकंदात बातमी. नव्या वक्फ कायद्यावरून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला मोठा झटका दिलाय. नव्या वक्फ कायद्यातल्या 2 तरतुदींना सुप्रीम कोर्टानं 7 दिवसांची अंतरिम स्थगिती दिली आहे. वक्फबाबत केंद्र सरकारनं जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि 7 दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. तो माननीय सर्वोच्च न्यायालय को जो रेस्पोंडेंट्स यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं. आप पूरे मामले को, क्योंकि ये पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं. और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है. सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी. आता या 2 तरतुदी नव्या कायद्यात कायम राहणार की त्या वगळण्यात येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामधल्या संत शेख महम्मद मंदिर जीर्णोद्धाराचा वाद आता चांगलाच पेटलाय. या प्रकरणी ग्रामस्थांनी मोर्चा काढला असून मंदिराच्या जीर्णोद्धार आणि यात्रा आयोजनावरनं गेल्या काही वर्षांपासून यात्रा समिती आणि मंदिर ट्रस्टमध्ये तणाव होता. संतांचे वंशज आणि ट्रस्टने मंदिराच्या जागेवर आपला हक्क सांगितलाय, तर यात्रा समितीने आक्रमक पवित्रा घेत मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी श्रीगोंदा शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय. वाद किरकोळ आहे. वाद फक्त नावाचा आहे. म्हणजे मुळात एक गट म्हणतो की हा दर्गा आहे, एक गट म्हणतो मंदिर आहे. माझं म्हणणं आहे दर्गा मंदिर याच्या वादात जाण्यापेक्षा हे संत शेख महमूद महाराजांनी आपल्या या भूमीला काय दिलं याच्याकडे लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जे काही संस्कार दिलेले आहेत त्या संस्कारांचा फायदा, त्या संस्कारांचा प्रसार होणं गरजेचं आहे. नाशिकच्या काठेगल्लीमधील हिंसाचार प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेचे निलोफर शेख, शरद पवार राष्ट्रवादीचे आरिफ हजी पटेल शेख यांचा समावेश आहे. हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान कट रचणं, अफवा पसरवणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यात सहभाग घेणं यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या हिंसाचारामध्ये 22 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत. तर नाशिकमधील अनधिकृत दर्ग्याच्या वादामध्ये सातपीर दर्गा ट्रस्ट आणि नाशिक पालिका आमने सामने आली. कारवाईला स्टे असून देखील महापालिकेनं कारवाई केल्याचा आरोप दर्गा ट्रस्टनं केलेला आहे. तर कारवाई नियमानुसारच झाल्याचं पालिकेने म्हटलंय. पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात, तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे. 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे. तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही. सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहीत आहे की तिथं वाद चालू आहे. हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे. ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? धार्मिक स्थळं म्हणजे अनधिकृत धार्मिक स्थळं निष्कासित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे 2011चा आणि 2016चा, त्यामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळं निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे. त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय, हायकोर्टाचा जो अद्ययावत एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार सदर धार्मिक स्थळे अनधिकृत असल्यामुळे महानगरपालिकेने विहित पद्धतीने नियमानुसार त्यावर कारवाई केलेली आहे. धनंजय मुंडेंमुळे महंत नामदेव शास्त्री पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. पाहुयात काय घडलंय 60 सेकंदात. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा नामदेव शास्त्रींनी व्यक्त केली. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा. चांगली वाणी बंद पडली आहे, ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडू दे असं विधान महंत नामदेव शास्त्रींनी केलंय. भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेलं आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत
सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात शास्त्रींनी मुंडेंना समर्थन दिल्यानं वाद झाला होता. आता या नव्या विधानानं वाद होण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित असलेला आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात फरार असलेला पोलीस अधिकारी रणजित कासलेचे नवीन व्हिडिओ आता समोर आले. यापैकी एका व्हिडिओमध्ये तो पबमध्ये डान्स करताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओत कासले बंदूक हातात घेतलेल्या आपल्या बाउन्सर सोबत हिरोगिरी करताना दिसतोय. त्यानं मोबाईल स्टेटसवर लाल किल्ल्यासमोरचा फोटो ठेवलाय. रणजित कासले पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचीही माहिती आहे. देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी धनंजय मुंडेंनी मला दिली होती असा खळबळजनक दावा रणजित कासलेनं केला होता आणि त्यानंतर पोलिसांनाही त्यानं पकडून दाखवण्याचं खुलं आव्हान दिलं होतं. मात्र 2 दिवसातच नरमलेल्या कासलेनं पोलिसांना शरण जाणार असल्याचं सांगत व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यातच आता कासलेचे जुने व्हिडिओ समोर आल्यामुळे त्याचे पोलीस खात्यातले कारनामेही उघड झालेत. बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हा दिल्लीत लपून बसल्याचा साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय. स्वतः कासलेनं साम टीव्हीचा उल्लेख करत आपण दिल्लीहून पुण्याकडे परत जात असल्याचं सांगितलंय. एवढंच नाही तर कासलेनं साम टीव्हीला विमानाचं तिकीट सुद्धा पाठवलंय आणि आपण रात्री पुण्यामध्ये येणार असून पोलिसांनी मला अटक करावी असं आव्हानही त्यानं पुणे पोलिसांना दिलंय. त्यामुळे आता कासलेवर पुणे विमानतळावरच अटकेची कारवाई होणार की कासले पोलिसांना अजून गुंगारा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो. मी एवढा वेळ खरं सांगत नव्हतो, परंतु आता आतमध्ये एंट्री केलेली आहे, चेक इन झालेलं आहे, बोर्डिंग पास घेतलेला आहे. तर 9 वाजता येईल आणि अगोदरच बरोबर साम टी व्हीने ओळखलं होतं मला की मी दिल्लीमध्ये आहे. त्यांनी सकाळीच माझं लोकेशन पब्लिकला पोलिसांना देऊन टाकलं होतं. तर येतोय मित्रांनो पुण्यात. यानंतर एक बीडमधून धक्कादायक बातमी समोर येते. बीडच्या केजमधील रुग्णालयामध्ये भरधाव कंटेनर शिरला. बाईक स्वाराला वाचवत असताना कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 1 जण जखमी झालाय. थेट रुग्णालयामध्येच हा कंटेनर शिरलाय. या अपघातामध्ये 1 जण जखमी झालाय. बाईक स्वाराला वाचवण्याच्या नादामध्ये हा संपूर्ण अपघात घडलाय. अपघाताची दृश्य आपण पाहतोय. रुग्णालयामध्ये हा कंटेनर घुसला असून एका बाईक स्वाराला वाचवण्याच्या नादामध्ये हा भरधाव कंटेनर रुग्णालयात घुसलाय. आणि राजकीय वर्तुळातली आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे सोमवारी भाजपात प्रवेश करणार. साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली असून संग्राम थोपटे रविवारी काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचीही माहिती आहे. संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार असून 3 वेळेस संग्राम थोपटे या मतदारसंघामधून विजयी झाले होते. त्यामुळे पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं मानलं जात आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अकोला महापालिका कार्यालयामध्ये जोरदार राडा घातला. शिवसैनिकांनी पाणी पुरवठा कार्यालयामध्ये तोडफोड केली. शहरातील मलकापूर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून 10 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि या विरोधात संतप्त नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अकोला महापालिका कार्यालयामध्ये धडक दिली. यावेळेस आंदोलकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाण्याचे मटके फोडले.
शिक्षण आणखीनच महागणार आहे, कारण विद्यार्थ्यांच्या फीवर जीएसटी आकारण्यात येणार आहे. पाहुयात 60 सेकंदात बातमी. जीएसटीनं सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना आता याचा विद्यार्थ्यांना देखील भुर्दंड बसणार आहे. राज्यातल्या सर्व विद्यापीठांना जीएसटी भरण्याची नोटीस आली आहे. 2017 पासूनचा जीएसटी भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी विभागानं नोटीस बजावली आहे. मुंबई विद्यापीठाला तर 16 कोटी 90 लाख रुपयांचा जीएसटी भरण्याची नोटीस आहे. त्यामुळे सरकारी विद्यापीठांनाही उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला कर रूपात द्यावा लागणार आहे. म्हणजे आज 2025ला जीएसटी मागतायत, 2017-24ला हा गव्हर्नमेंटचा निर्णय झालेला आहे आणि निर्णय काय झालेला आहे की 17 पासून जीएसटी त्यांनी कव्हर करावी, परंतु शासकीय पत्रामध्ये कुठेही 17 पासून जीएसटी वसूल करावी असा उल्लेख नाही. मात्र शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ही थोडंसं मला वाटतं व्यावसायिकरणाची सुरुवात होते की काय ही आता भीती वाटू लागली आहे. विद्यापीठांवर जीएसटी लावला तर त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर पडणार आहे. त्यामुळे याबाबत केंद्रानं पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येते. आणि आता बुलढाण्यातून चिंताजनक बातमी. बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरस नंतर आता नखं खाणारा व्हायरस समोर आलाय. पाहुयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव जवळच्या बोंडगावमध्ये केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागलं. केस गळतीनंतर आता ग्रामस्थांची नखही जात असल्याचा दावा आता स्थानिकांनी केला आहे. आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं मात्र रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. केस गळती संदर्भात ICMRचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यात आता नख गळतीचा प्रकार समोर आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडगाव अंतर्गत एकूण 4 गावांमध्ये एकूण 29 नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत. आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे. सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे ही समस्या असू शकते, हा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आणि या संदर्भात गावकऱ्यांनी बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना लक्ष घालण्याची मागणी केली. आणि आता पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट समोर येते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याला कारण म्हणजे ससून रुग्णालयानं जो अहवाल सादर केलेला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर झालाय आणि या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवलेला नाहीये. पुणे पोलिसांनी अहवालामध्ये 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडनं अभिप्राय मागितलेला आहे. आता बातमी आहे प्रहार संघटनेच्या आंदोलनाची. शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू ठाम आहेत. त्यांनी आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली. 28 तारखेला आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं असून रासायनिक खतांप्रमाणे शेणखताला सुद्धा अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कर्जमाफीबद्दल सरकारमधील कुणीही काहीही बोलत नाही अशी टीकाही यावेळेस बच्चू कडू यांनी केली आहे. केलेला आहे का जर रासायनिक खताले सबसिडी देता तर शेण खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे. मागणी नाही आहे आमची काही. रासायनिकला देतात तर शेण खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं का त्याचं उत्तर आम्ही देऊ. आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत. पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29ला करू. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. येत्या 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा 35 फूट पुतळा अवघ्या 8च महिन्यांमध्ये कोसळला होता. त्यामुळे संतापाची लाट उसळलेली आणि आता त्याच ठिकाणी 32 कोटी खर्च करून 83 फूट उंच पुतळा उभारण्यात आलाय. एक मेला होईल आणि 95% आमचं काम झालेलं आहे. आणखीन 2-4 दिवसामध्ये पूर्ण आज तलवार लावले जाईल आणि 2-1 दिवसामध्ये पाठीमागची मयान आहे ती लावली जाईल. बाकी पूर्ण काम फिनिशिंग आणि पेंटिंग सगळं काम सुरू आहे. तर 1 आठवड्यात आमचं पूर्ण काम कंप्लीट होऊन जाणार आहे. डोक्यापासून खाली जमिनीपर्यंत जे आहे ते 60 फुटाची मूर्ती आहे आणि त्याच्यावर जे तलवार वर निघणार आहे ते साधारण 83 फूटपर्यंत जाईल ती
आणि खाली 10 फुटाचा चबुतरा आहे ज्याच्यावर ग्रॅनाईट लावले जाणार आहे. मुंबई शहराच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. मुंबई मेट्रो 7A या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झालाय. या प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. या प्रकल्पाचा मुंबईकरांना फायदा होणार आहे. इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राऊंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे. अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज MMRDAच्या माध्यमातून जे कुमार कंपनीने केलेलं आहे. त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो. कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये जत्रेमध्ये ऐन लावणीच्या कार्यक्रमात एक गोंधळ घडला. गाण्याची फरमाईश झाली आणि फरमाईश करणाऱ्याला चोप मिळाला. नेमकं घडलं तरी काय पाहूयात. गावागावात जत्रा सुरू झाल्या. दणक्यात तमाशाचं आणि लावणीचं फड उभा राहिलं. नाचगाणा सुरू झाला. फेट उडवत 50-60तली मंडळी आणि शिट्ट्या मारत तरुणाई बेभान झाली. असं चित्र कोल्हापूरच्या कसब्या बावड्यात पण दिसलं. पण थोडं वेगळं. कसं बघा. नटीनं मारली मिट्टी. गाणं जरा जोरातच सुरू आहे. डान्स करणाऱ्या तरुणीनं याच गाण्यावर डान्स करावा अशी फरमाईश कसबा बावड्यात झाली. मग काय फरमाईशीचा जोर वाढला. एकदा दोनदा गाणं बी झालं पण गाड्याची हौस काय भागना. सारखाच जोर धरला. मग काय आयोजक आलं आणि नटीच्या नट्याची हौस भागवायचं ठरलं. नट्याला उचलला, स्टेजच्या मागे नेला. गड्याचा आयोजकांनी ढोल आणि ताशा संगच बडवला. चांगला सुजवला. पोलिसांना माहिती कळाली. पोलीस ऑन द स्पॉट आणि कार्यक्रम आवरता घेतला. नाच गाणं टायमावर द एंड. थोडक्यात काय आनंद लुटा पण दुधात मिठाचा खडा कशाला. कोल्हापूरवरनं रणजित माजगावकर, साम TV. या बातमीचा बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.
पुण्यामध्ये किसान कनेक्ट मॉलला भीषण आग लागलेली आहे. पुण्याच्या मंचर येथील घटना असून पुणे नाशिक महामार्गावर पेठ हद्दीमध्ये किसान कनेक्ट मॉलला आग लागलेली आहे. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पेठ हद्दीमध्ये किसान कनेक्ट मॉल आहे जिथं आग लागलेली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.